ची चटणी, खोबऱ्याची चटणी खायचा कंटाळा आला असेल तर बनवा ही खमंग पूड चटणी। इडली डोसा सोबत तर खूपच छान लागते, महिनाभर टिकते। बनवून नक्की पहा। नमस्ते, कल्पना रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा। आज आपण पूड चटणी बनवतो आहे। ही पूड चटणी कर्नाटकातली आहे, तर ही खूप छान अशी चवदार आणि कुरकुरीत अशी चटणी होते। ही लग्न कार्यामध्ये किंवा घरी खूप पाहुणे आले तर ही चटणी आपण करून ठेवू शकता किंवा इडली बरोबर डोसा बरोबर ही चटणी खूप छान लागते। तुम्हाला जर असे नवीन नवीन पदार्थ बरोबर पाहिजे असेल तर कल्पना रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा, कमेंट करा, लाईक करा आणि तुमचा प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू द्या। तर आपण चटणीसाठी आपण काय चटणी तयार करतोय। मी सर्वात आधी घेतली आहे हरभरा डाळ। ही खमंग अशी भाजून घ्यायची लाल आणि मंद आचेवर भाजायची। मोठा गॅस करायचा नाही, मोठा गॅस केला तर ते करपते आणि चव लागत नाही। असं मंद आचेवर खरपूस भाजले की चटणीला छान चव येते। आता ही तर डाळ छान खमंग भाजून झालेली आहे आणि वास पण सुटला हरभरा डाळीचा। तर ही डाळ काढून घेऊ आपण। बघा कशी छान भाजली आहे। ही डाळ काढून घेऊ ते। ह्याच्यातच आपण आता उडदाची डाळ पण अशीच भाजून घेणार आहे खमंग। तर आपण ह्या उडदाच्या डाळीमध्ये थोडेसे तांदूळ टाकणार आहे, ते पण त्यात भाजून। तांदळाला काय वेळ लागत नाही आहे, उडदा डाळमध्ये आपण भाजून हे दोन्ही छान परत खमंग भाजून घ्यायचे। आपले उडदाची डाळ आणि तांदूळ हे पण छान भाजून झाले, त्याचा खमंग वास दरवळतोय। तर हे आपण काढून घेऊ। आता ह्याच्यात आपण धने टाकणार आहे, हे धने पण भाजून घेणार आहे। आता इथं आपले खमंग असे धने भाजून झालेले आहेत, तर ह्या धन्यामध्ये मी टाकणार आहे जिरे पण भाजून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे तीळ। कारण हे आपण शेवटी भाजतोय, कारण हे पटकन भाजले जातात म्हणून हे शेवटी टाकले मी। तर हे धने, जिरे आणि तीळ एकसारखं परतून घेऊ आपण। धने लगेच भाजतं, हे तीळ लगेच भाजतात। आता हे धने, तीळ आणि जिरे असं खरपूस भाजलं आहे। ह्याचा एक खूप वास दरवळतोय तिळाचा, धने, जिरे आणि असं तडतड उडतात हे सगळं। आता हे थंड झाले की आपण मिक्सरमधनं काढू। आता पहिली चणा डाळ टाकली भाजलेली मी, जास्त कडक असते म्हणजे ती आधी पुढं करून घ्यायची। आता ही चणा डाळ झाली आहे। आपण इथं उडदाची डाळ आणि तांदूळ घेतले होते ते पण ह्याच्यात टाकूया। आपण हे धने, तीळ आणि जिरं एकत्र भाजलेलं ते पण ह्याच्यात टाकूया। हे खमंग भाजल्यामुळे एकदम बारीक झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे आता हे लाल तिखट आहे, थोडीशी हळद, मीठ आणि हे 1-2 चिंचेचे हे घेतले। चिंच घेतला म्हणजे गूळ पाहिजे म्हणून थोडासा गूळ घालते। तर हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊ। आता हे आपले सगळे मसाले, चिंच, गूळ छान मिक्स झालं आहे आणि एकदम असा खमंग वास दरवळतोय, आंबट गोड आणि रंगही छान आलेला आहे ह्या पुडाच्या चटणीला। बघा तुम्ही हलवून दाखवते। तर ही आपली पूड चटणी तयार झालेली आहे। ही चटणी कशाबरोबर खाऊ शकता, इडली बरोबर किंवा डोशाबरोबर, कशा पोळीबरोबर, भातावर तर खूप छान लागतं। कारण हे आंबट गोड, ह्याच्यात चिंच गोड आहे त्यामुळे ह्याचा असं छान सगळ्या चवी ह्याच्यात उतरलेल्या आहेत, तिखट, गोड, आंबट। तर तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता आणि तूप घातलं तर वाव छान लागतं। तुपाची जर धार टाकली तर खूप सुंदर लागते ही चटणी। तुम्हाला जरी आवडली असेल, पुन्हा भेटूया असंच। तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण।